जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 198. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सद्गुरु कृपेनं हा चित्तलय साधण्यासाठी जे प्रेम, जी भक्ती आवश्यक आहे त्याचं वर्णन आम्हाला तुलसीदास भरतचरित्राच्या रूपानं करून देत आहेत. आणि त्या आनंदामध्ये आम्ही बुडून आहोत. त्याचा आस्वाद, त्याची गोडी इतकी अवीट आहे की या भक्तोत्तमाची भक्ती केल्याशिवाय आम्हाला खऱ्या अर्थानं त्याच्या अंतरीचा भाव उमगणार नाही असं वाटतंय. आणि देवगुरु बृहस्पतींपासून वसिष्ठांपर्यंत सर्वच जण आम्हाला भरताची भक्ती करा असं सांगतायत. या दासश्रेष्ठाची भक्ती करा, या दासोत्तमाचं अनुगत्य करून राहा, जेणेकरून त्याला जसं प्रभूंची आज्ञा हेच सारं सर्वस्व वाटतंय, त्या आज्ञेमध्येच माझं हित, आनंद आणि कल्याण साठवलेलं आहे ह्याचा पूर्ण भरोसा ज्याला आहे, त्यानुसारच आम्हालासुद्धा आमच्या आराध्य सद्गुरूंची आज्ञा हेच आमच्या जीविताचं सारं सर्वस्व वाटू लागलं. त्यांनी दिलेल्या नामसहवासामध्येच आम्हाला जास्तीत जास्त काळ घालवावा असं मनापासून वाटू लागलं की मग खऱ्या अर्थानं भरताचं प्रेम आमच्या हृदयामध्ये अंकुरित होतंय असं म्हणायला हरकत नाही. आणि हा खरोखर राजमार्ग आहे प्रभुचरणी चित्तलय होण्यासाठी. त्यामुळे आपण बघतो आहोत की प्रभू श्रीरामांनी भरताला कशाप्रमाणे धर्मरूपी पृथ्वीला धारण करणाऱ्या शेषाप्रमाणे तू आहेस आणि तेच तू करावंस, माझ्याकडून करवून घ्यावंस आणि सूर्यकुलाचं रक्षक बनावंस हे सांगितलं. त्याबरोबर हीच एक सिद्धी देणारी साधना आहे आज्ञापालनरूपी हे सुद्धा सांगितलं. आणि त्यामुळे यानुसार राहून तू प्रजेला आणि कुटुंबाला सुखी कर हे सांगितल्यानंतर एक प्रकारे तुलसीदास म्हणाले आम्हाला की सर्वच समाजावरचं दडपण दूर झाल्यासारखं झालं आणि सर्वांना प्रेम समाधी लागली. आणि भरताची अवस्था हे प्रभू श्रीरामांनी सांगितल्यावर कशी झाली ह्याचं वर्णन आज करतायत. म्हणाले, भरत ही भयवु परम संतोषु, सन्मुख स्वामी बिमुख दुख दोषु, मुख प्रसन्न मन मिटा विषादु, भाजनु गुंगे ही गिरा प्रसादू. कसं गोड वर्णन केलंय पहा तुलसीदासांनी. म्हणाले, श्रीरामांची वाणी ऐकून भरताला खूप संतोष वाटला. स्वामी अनुकूल आहेत बघितल्यानंतर त्याचं दुःख आणि दोष पळून गेले म्हटले. मुखकमल भरताचं प्रसन्न झालं आणि मनातला विषाद दूर झाला. कसं तर जणू म्हणतायत मुक्यावर सरस्वतीची कृपा व्हावी आणि त्याला कंठ फुटावा. तदनुसार या ग्लानीमुळे, विषादामुळे जी एक प्रकारची म्लानता भरताच्या चेहऱ्यावर आली होती ती श्रीरामांची मंजुळ गोड वाणी ऐकून दूर झाली आणि तो प्रसन्न झाला. आता म्हणतोय, कीन्ह प्रणाम
कीन्हस प्रेम प्रणाम बहोरी, बोले पानी पंकरु हजोरी। नाथ भयउ सुख साथ गए को, लहिउ लाहु जग जनमु भये को। अब कृपाल जस आयसु होई, करऊँ शीस धरी सादर सोई। सो अवलंब देव मोहि देई, अवधि पारु पावऊँ जेहि सेई। देव देव अभिषेक हित, गुर अनुशासनु पाई। आनेउ सब तीरथ सलिलु, तेहि कह काहर जाई। जेव्हा मनातला विषाद दूर झाला तेव्हा प्रेमानं नमस्कार करतोय भरत आणि हात जोडून म्हणतोय, हे नाथ स्वामी, मला तुमच्याबरोबर यायचं सुख लाभलं आणि या जगामध्ये जन्म घेण्याचा लाभ मिळाला. येण्याचं सुख म्हणजे नाथ भयव सुख साथ गये को, म्हणजे ह्या जगामध्ये तुमच्या सोबत मला जन्म घेण्याचं भाग्य लाभलं. यापेक्षा मोठा जन्म घेण्याचा लाभ कोणता. त्यामुळे हे कृपानिधान, आता जशी तुमची आज्ञा असेल ती मी शिरोधार्य मानीन आणि आदरानं त्याचं पालन करीन. पण पहा बरं, सो अवलंब देव मोहि देई, अवधी पार पावऊ जेही सेई. हा जो 14 वर्षांचा काळ आहे तो मला घालवायचा आहे, त्यामुळे त्यानुसार तुम्ही मला आधार द्यावा. असा आधार द्या की ज्याची सेवा करून मी हा काळ घालवू शकेन. पहा बरं, आपण आधीच्या भागामध्ये जसं बघितलं की अत्यंत सूक्ष्मतेनं ही मागण्याची सुद्धा देवाणघेवाण सुरू आहे, प्रभूंची आणि भरताची. प्रभू सुद्धा जे भरताला सांगतायत काय कर, कसं राहा आणि काय करणं उचित होईल, हे सांगताना सुद्धा अगदी ज्याला आपण म्हणतो कठोर वाणीनं तू असं कर असं प्रभूंनी सांगितलेलं नाही. पहा कुठे अत्यंत कोमलतेनं काय रघुकुलासाठी उचित आहे, तुझ्यासाठी उचित आहे, कीर्ती कशामध्ये आहे, सर्वांचं भलं कशामध्ये आहे ह्याचं भरत जाणूनच आहे हे लक्षात घेऊन प्रभूंनी अत्यंत सूक्ष्मपणे या गोष्टी मांडल्या. आणि भरतानं सुद्धा ज्या प्रभू पादुका त्यांना हव्या आहेत, त्याला लक्षात आलंय की प्रभू काही आता आपल्यासोबत येत नाहीत अयोध्येला, पण 14 वर्ष मला जर घालवायची आहेत त्यांच्या सगुण साकार दर्शनाशिवाय, तर तसाच भरभक्कम आधार मला असला पाहिजे, तर मी ती 14 वर्ष घालवू शकेन. गुरु पादुकांचं महत्त्व इथे आहे. पहा, सगुण साकार गुरु कायम सोबत असतीलच. देहानं एवढं भाग्य थोर खूप क्वचित असतं कुणाचं, पण गुरु पादुका त्यांचं चिंतन, त्यांच्यावर ध्यान केंद्रित करणं, लक्ष केंद्रित करणं, आपल्या मानसपूजेमध्ये मानसपटलावर त्या गुरु पादुकांची आकृती कोरून ठेवणं हे ह्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण तो आधार आहे सगुण साकार सद्गुरू भगवंताच्या दर्शनाला. त्यामुळे भरत म्हणतोय तसा भक्कम आधार मला द्या की ज्याची सेवा करून मी हा काळ घालवू शकेन. आणि पुढे म्हणतोय, हे देवा, तुमच्या अभिषेकासाठी मी गुरु वसिष्ठांच्या आज्ञेनंच सर्व तीर्थांमधलं जल घेऊन आलो होतो इथे, त्याबद्दल आता तुमची काय आज्ञा आहे. बरं का, पहा बरं, नाही का आपण बघितलं भरतानं सर्व राज्याभिषेकाची तयारी केली होती आणि मगच मनामध्ये आला होता तो. त्यामुळे आता या तीर्थातलं जल जे आणलं आहे त्याच्याबद्दल तुमची काय आज्ञा आहे असं भरत विचारतोय. आणि पुढे एक गोड इच्छा प्रकट करतोय अजून. म्हणतो,
एक मनोरथ बड़ मन माही, सभय सकोच जात कही नाही। कहु तात प्रभु आय सुपाई, बोले बानी स्नेह सुहाई। चित्रकूट सुचिथल तीरथ बन, खगमृग सरसरी निर्झर गिरिगन। प्रभुपद अंकित अवनि विशेषी, आयसु होइत आवो देखी। अवसि अत्रि आयसु सिर धरहु, तात विगत भय कानन चरहु। मुनि प्रसाद बनु मंगल दाता, पावन परम सुहावन भ्राता। ऋषिनायकु जह आयसु देहि, राखेहु तीरथ जलुथल तेहि। सुनि प्रभु बचन भरत सुख पावा, मुनिपद कमल मुदित सिरुनावा। भरत राम संवादु सुनि, सकल सुमंगल मूल। सुरस्वारथी सराही कुल, बरषत सुरतरु फूल। भरत म्हणतोय प्रभू श्रीरामांसमोर अजून एक मोठी इच्छा आहे मनामध्ये, पण सभय सकोच जात काही नाही. भीतीमुळे, एक प्रकारच्या संकोचामुळे मला सांगवत नाही आहे. यावर हे बंधू सांग असं जेव्हा श्रीराम म्हणाले, तेव्हा भरत अतिशय गोड वाणीनं म्हणतोय की तुमची आज्ञा असेल तर चित्रकूटावर आलोय मी आता. त्यामुळे इथली पवित्र स्थानं, तीर्थ, वन, पशुपक्षी, तलाव, नद्या, झरे, पर्वतसमूह आणि विशेषतः हे प्रभू तुमच्या चरणचिन्हांनी अंकित झालेली भूमी बघून यावी अशी माझी इच्छा झाली आहे. आणि यावर रघुनाथ म्हणाले, अवश्य अत्रि ऋषींच्या आज्ञेनं ते सांगतील तसं कर आणि निर्भयपणे वनात फिरून ये. कारण काय म्हणाले पहा बरं, प्रभूंनी इथे भरतांनी काय सांगितलं की तुमच्या चरणचिन्हांनी अंकित झालेली भूमी बघावी वाटते. आणि श्रीराम म्हणतायत, हे बाळा, अत्रि मुनींच्या प्रसादामुळं हे वन जे आहे चित्रकूट, हे मंगलदायक, अत्यंत पवित्र आणि सुंदर असं झालं आहे. त्यामुळे आता तू जे मगाशी मला विचारलंस, श्रीराम म्हणतायत बरं भरताला की ते जे तू जल घेऊन आलाय सर्व तीर्थातलं, ते ऋषी चे जे प्रमुख आहेत, अत्रि ऋषी नायकू म्हटलंय पहा. अत्रि ऋषी जे आहेत ते जिथं आज्ञा देतील तिथं हे तू जे आणलेलं तीर्थांमधलं जल आहे त्याची स्थापना कर. पहा बरं, प्रभूंना भरताचा महिमा अजरामर राहावा ही इच्छा आहे आतली. आणि चित्रकूटावर हे एक विशेष असं भरताचं स्थान तिथं असावं हीच जणू आतली इच्छा आहे. आणि त्यानुसार प्रभू हे त्याला सांगतायत पहा. आणि हे प्रभूंचं बोलणं ऐकून भरत सुखावला, अत्यंत आनंदित झाला आणि त्यानं अत्रि मुनींच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं. पहा बरं. आणि आता तुलसीदास म्हणतायत, अशी ही मंगलमूल असलेला हा संवाद भरत श्रीरामांचा स्वार्थी देवसुद्धा रघुकुलाची प्रशंसा करू लागले आणि कल्पवृक्षाची फुलं त्या दोघांवर उधळू लागले. आणि काय म्हणतायत, धन्य भरत जय राम गोसाई, कहत देव हर्षत बरियाई। मुनि मिथिले ससभा सब काहू, भरत बचन सुनी भयबो उछाहू।
भरत राम गुण ग्राम सनेहु, पुलकी प्रशंसत राउ बिदेहु। सेवक स्वामी सुभाउ सुहावन, नेमु पेमु अति पावन पावन। मति अनुसार सराहन लागे, सचिव सभासद सब अनुरागे। सुनि सुनि राम भरत संवादु, दुहु समाज हिय हर्षु विषादु। धन्य आहे भरत आणि त्याचे स्वामी श्रीरामांचा विजय असो, असं म्हणत अत्यंत हर्षभरित होऊन देव फुलं उधळतायत. सर्वांनाच मुनी वसिष्ठ, मिथिलाधिपती जनक आणि सभेमधल्या सर्वांना खूप आनंद झाला भरताचं हे बोलणं ऐकून. विदेहराज जनक तर पुलकित होऊन गेलेत. भरत आणि श्रीराम यांच्या गुणांची, प्रेमाची मुक्तकंठानं प्रशंसा करतायत. म्हणतायत, सेवक आणि स्वामी दोन्ही सुंदर स्वभावाचे आहेत. या दोघांचा जो नियम आहे आणि प्रेम आहे हे पावित्र्यालाही पवित्र करणारे आहेत, असं विदेहराज जनक म्हणून पुलकित होत आहेत. सर्वच मंत्री सभासद प्रेममुग्ध होऊन आपापल्या जसं मती अनुसार दोघांच्या प्रेमाची प्रशंसा करतायत. दोन्ही समाजातल्या लोकांच्या हृदयामध्ये हा संवाद ऐकून, भरताचा सेवाधर्म बघून हर्ष दाटू नये, पण रामवियोगाच्या कल्पनेनं विषादसुद्धा वाटतोय. आता माता कौसल्या सर्वांना धीर देते पहा. राम मातु दुख सुख समजानी, कही गुण राम प्रबोधी रानी। एक कही रघुबीर बड़ाई, एक सराहत भरत भलाई। राम माता कौसल्या सुख दुःख समान मानून, पहा बरं, राम महतारी आहे ती, त्यामुळे तिच्यासाठी हे सहज आहे. पहा, श्रीरामांचे गुण सांगत इतर सर्व राण्यांना धीर देतीये. कुणी श्रीरामांच्या मोठेपणाची चर्चा करतंय, तर कुणी भरताच्या मोठेपणाची, त्याच्या गोड अशा वागणुकीची प्रशंसा करतंय. अशा रीतीनं श्रीराम भरतांबद्दलच बोलणं सगळीकडे दाटू नये. आता त्या तीर्थाविषयी पहा. अत्रि कहे तब भरत सन, सैल समीप सुकूप। राखिय तीर्थ तोयतः, पावन अमिय अनूप। भरत अत्रि अनुशासन पाई, जल भाजन सब दिए चलाई। सानुज आप अत्रि मुनि साधु, सहित गए जह कूप अगाधु। पावन पाथ पुण्य थल राखा, प्रमुदित प्रेम अत्रि अस भाषा। तात अनादि सिद्ध थल एहु, लोपेउ काल विदित नहीं केहु। तब सेवकन सरस थलु देखा, कीन्ह सुजल हित कूप विशेषा। विधि बस भयउ विश्व उपकारु, सुगम अगम अति धर्म विचारु। भरत कूप अब कही हहि लोगा, अति पावन तीरथ जल जोगा। प्रेम सनेम निमज्जत प्राणी, होई हहि बिमल करम बनबानी। कहत कूप महिमा सकल, गए जहाँ रघुराऊ। अत्रि सुनायउ रघुबर ही,
तीर्थ पुण्य प्रभाव. जशी आज्ञा श्रीरामांनी केली होती त्यानुसार अत्रि ऋषींनी भरताला सांगितलं की हा जो चित्रकूट पर्वत आहे त्याच्या जवळच एक विहीर आहे. अत्यंत तू जे पवित्र जल घेऊन आलायस, अमृतासारखं तीर्थजल आहे, कारण सर्व तीर्थातलं जल तू आणलंयस. आणि कुणासाठी आणलं होतं त्यांनी? तर श्रीरामांच्या राज्याभिषेकासाठी आणलेलं होतं. त्यामुळे त्याचा हेतूसुद्धा अत्यंत शुद्ध होता. त्यामुळे अत्रि ऋषी सांगतायत की त्या विहिरीमध्येच तिची स्थापना कर, बरं का. आणि या अत्रि मुनींच्या आज्ञेनुसार भरतानं जलाची सर्व पात्र जी होती, जी भांडी होती, ती तिकडे पाठवली. शत्रुघ्न, अत्रि मुनी आणि इतर साधू संतांसह त्या मोठ्या विहिरीकडे भरत गेलाय आता. आणि मग ते पवित्र जल त्या पुण्यस्थळामध्ये त्यानं ठेवलं. तेव्हा अत्रि ऋषी आनंदानं पुलकित झाले आणि म्हणाले, भरता, हे अनादी असं सिद्धस्थल आहे बरं. काळाच्या ओघामध्ये हे लोप पावलं होतं, त्यामुळे कुणाला माहीत नव्हतं. आणि अशा रीतीनं सांगितल्यानंतर भरताच्या बरोबर जे सेवक आले होते त्यांनी ते जलाचं स्थान, ती विहीर बघितली आणि त्या पवित्र तीर्थांच्या जलासाठी त्या विहिरीचा जीर्णोद्धार केला आहे त्या ठिकाणी. पहा बरं. आणि अशा रीतीनं तुलसीदास म्हणतायत, विधी बस भयवो विश्व उपकारू. सर्व तीर्थ त्या ठिकाणी अशा या दैवयोगामुळे एकत्र आल्यामुळे सबंध विश्वावर उपकार झाला जणू. आणि सुगम अगम अतिधर्म विचारू. धर्माचा जो एक अगम्य असा विचार असतो तो त्या विहिरीमुळे सुगम झाला. आणि काय म्हटलंय त्या विहिरीला? भरत कूप अब कही हही लोका. आता या विहिरीला लोक भरतकूप म्हणू लागतील. तेव्हापासून आज तागायत चित्रकूटावर हा भरतकूप प्रसिद्ध आहे. तीर्थांच्या जलामुळे अत्यंत पवित्र आहे. आणि तुलसीदास म्हणतात, प्रेमानं नियमितपणे इथं स्नान केलेला प्राणी काया वाचा मनाने शुद्ध होईल. किती स्वाभाविक आहे नाही का. सर्व तीर्थांचं जल ते आणलं होतं श्रीरामांच्या राज्याभिषेकासाठी. त्याची स्थापना झाली अत्रि मुनींच्या आदेशानुसार आणि स्थापना केली काया वाचा मनानं शुद्ध परम पवित्र असलेल्या या भक्तोत्तमानं, भरतानं. त्यामुळे अगदी स्वाभाविकपणे ह्या भरतकोपाचा महिमा हा आजतागायत सुप्रसिद्ध आहे. आणि अशा रीतीनं हा विहिरीचा महिमा सांगतच सर्वजण पुन्हा रघुनाथांकडे आले. अत्रि मुनींनी रघुनाथांनाही त्या तीर्थाचा पुण्यप्रभाव सांगितला म्हटलंय. आणि आता काय झालं पुढे? कहत धर्म इतिहास सप्रीती भयवो भोरू निसिसो सुख बीती नित्य निबाही भरत दो भाई राम त्रिगुर आय सुपाई सहित समाज साज सब सादे चले राम बन अटन पयादे कोमल चरण चलत विनुपनहि भय मृदु भूमि सकुचि मन मनहि कुसकंटक का करी कुराई कटुक कठोर कुबस्तु दुराई महिमंजुल मृदु मार्ग कीन्हे बहत समीर त्रिविध सुख लीन्हे सुमन बरषि सुर घन करि छाही बिटप फूली फली तृण मृदुताही मृग बिलो की खग बोली सुबानी सेवहि सकल राम प्रिय जानी सुलभ सिद्धि जब प्राकृत हो राम कहत जमुहात
राम प्राण प्रिय भरत कहो, यह न होई बड़ी बात। एहि विधि भरत फिरत वन माही, नेमो प्रेम लखी मुनि सकुचाही। पुण्य जलाश्रय भूमि विभागा, खग मृग तरु तृणगिरि वन बागा। चारु विचित्र पवित्र विशेषी, बूझत भरतु दिव्य सब देखी। सुनि मन मुदित कहत ऋषि राऊ, हेतु नाम गुण पुण्य प्रभाऊ। कतहु निमज्जन कतहु प्रणामा, कतहु बिलोकत मन अभिरामा। कतहु बैठी मुनि आय सुपाई, सुमिरत सिय सहित दो भाई। देखी सुभाहु स्नेहु सुसेवा, देहि असीस मुदित बन देवा। फिरहि गए दिनु पहर अढ़ाई, प्रभु पद कमल पिलो कहीं आई। देखे थल तीरथ सकल, भरत 5 दिन माझ। कहत सुनत हरिहर सुजसु, गयबु दिवसु भई सांझ। त्या संबंध स्थानाचंच वर्णन तुलसीदास यामध्ये गोड शब्दांमध्ये करतायत की ती रात्र अत्यंत आनंदात गेल्यानंतरच सकाळी भरत, शत्रुघ्न, श्रीराम, अत्रिमुनी आणि वसिष्ठ यांची आज्ञा घेऊन सर्व समाजासह पायी त्या श्रीरामांच्या वनाला प्रदक्षिणा करण्यासाठी गेलेत. तुलसीदास सांगतात, अनवाणी चालतायत सर्वजण हे बघून पृथ्वीसुद्धा मनातून संकोच पावली आणि कोमल झाली. सर्व काटे कुटे खड्डे अशा ज्या वस्तू होत्या त्या लपवल्यात पृथ्वी मातेनं आणि तो मार्ग सुंदर आणि कोमल बनवला. सुखदायक मंद सुगंधी हवा वाहतीये. मार्गामध्ये देवांनी फुलांचा वर्षाव केला, जणू मेघांनी सावली धरली. वृक्ष फळाफुलांनी बहरले. गवत आहे त्याहून अधिक कोमल झालं. पशुपक्षी त्यांना बघतायत, अतिशय गोड वाणीनं बोलतायत. आणि पहा बरं, का बरं हे सर्वजण करतायत? सेवही सकल राम प्रियजानी. हे सर्वजण भरत हा श्रीरामांचा प्रिय आहे, लाडका आहे असं मानून त्याची सेवा करू लागले. आणि तुलसीदास म्हणतात साहजिक आहे नाही का, कारण म्हणतात एखादा साधा सामान्य मनुष्यसुद्धा आळसानं जांभई देताना जरी राम असं म्हणाला तरीसुद्धा त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. सुलभ सिद्धी सब प्राकृत हो, राम कहत जमू आता. जांभई देताना सुद्धा राम म्हणलेल्याला सिद्धी प्राप्त होतात. तर श्रीरामांच्या प्राणप्रिय भरतासाठी या सर्व सिद्धी प्राप्त होणं ही काय आश्चर्याची गोष्ट आहे का? अशा रीतीनं भरत वनात फिरतोय. त्याचा नेम आणि प्रेम बघून त्या वनप्रदेशातली ऋषीमुनीसुद्धा संकोचून जात आहेत. विविध प्रश्न भरत विचारतोय. त्या विविध जागा बघून जिथं जिथं श्रीराम चालले, जिथं त्यांचा पदस्पर्श झाला आहे, आणि ते प्रश्न ऐकून ऋषीवर्य अत्री त्या सर्वांचं कारण, नाम, गुण आणि पुण्यप्रभाव त्या त्या स्थानांचे जे आहेत ते विशद करून सांगतायत. असा हा गोड प्रवास सुरू आहे. कुठे स्नान करतोय भरत, कुठे नमस्कार करतोय, कुठे मनोहर अशा तीर्थांचं दर्शन घेतोय, आणि कधी कधी नुसताच बसून राहायचा अत्री मुनींच्या आज्ञेनं. आणि सुमिरत सिय सहित दो भाई, सीतेसह श्रीराम आणि लक्ष्मण या दोन्ही बंधूंचं स्मरण करत कधी कधी नुसता बसून राहायचा. त्याचा तो गोड स्वभाव, प्रेम आणि सेवाभाव बघून वनदेवतासुद्धा आनंदानं भरताला आशीर्वाद देत आहेत.
अशा रीतीनं फिरत फिरतच 2.5 प्रहर झाले तेव्हा ते परत आले आणि पुन्हा रघुनाथांच्या चरणकमलांचं दर्शन भरत शत्रुघ्नांनी घेतलं. 5 दिवसामध्ये म्हटलं इथे भरतानं या सर्व तीर्थस्थानांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर 5वा दिवससुद्धा भगवान विष्णू आणि हरिहर आणि महादेव यांचा मोठेपणा कीर्ती सांगण्या ऐकण्यामध्येच हा 5वा दिवसही गेला आणि संध्याकाळ झाली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं? भोर धाई सबुजुरा समाजू भरत भूमि सुर तेर होती राजू भलदिन आजू जानी मन माही रामु कृपाल कहत सकुचाही गुरनृप भरत सभावलोकी सकुचि राम फिरी अवनी बिलोकी सीलसराही सभा सब सोची कहून राम सम स्वामी संकोची भरत सुजान राम रुख देखी उठी सब प्रेम थिरी धीर विशेषी करी दंडवत कहत कर जोरी राखी नाथ सकल रुचि मोरी मोहि लगी सहेऊ सब ही संतापू बहुत भांति दुखो पाबापू अब गोसाई मोहि देव रजाई सेवो अवध अवधि भरी जाई जेहि उपाय पुनि पाय जनु देख दीन दयाल सो सिख देय अवधि लगी कौशल पाल कृपाल. काय गोड पहा. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झालं तेव्हा सर्व समाज भरत राजर्षी जनक या सर्वांसह तिथे गोळा झाले. कृपानिधान श्रीराम मनात विचार करतायत की आजचा दिवस सर्वांना निरोप द्यायला चांगला आहे, पण संकोचत आहेत मनामध्ये की हे कसं सांगावं. तेव्हा श्रीरामांनी जेव्हा वसिष्ठ राजर्षी जनक भरत आणि सर्व सभेकडे बघितलं तेव्हा संकोचानं आपली दृष्टी फिरवून ते भूमीकडे बघू लागले, खाली बघू लागले. पहा बरं. आणि सर्व सभा त्यांच्या ह्या वर्तनाची प्रशंसा करते मनामध्ये आणि विचार करते श्रीरामांसारखा संकोची भिडस्त स्वामी कुठे बरं असेल, कुठंच नाही. आणि श्रीरामांचं मन ओळखणाऱ्या भरतानं मात्र त्यांचा रोख बघितला, प्रेमानं उठला, अत्यंत धीरानं त्यांना दंडवत घालून हात जोडून म्हणतोय, हे नाथ, तुम्ही माझ्या सर्व आवडी सर्व मनोरथ तुम्ही माझं पुरवलंय. माझ्यासाठी या सर्व लोकांनी दुःख सोचलं आणि तुम्हीसुद्धा अनेक प्रकारानं दुःख सहन केलं. स्वामी, आता मात्र आज्ञा द्या. मी जाऊन 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत अयोध्येमध्ये राहतो. पण हे दीनदयाळ, हे कृपानिधान कोसलाधीश, ज्या उपायानं हा तुमचा दास पुन्हा तुमच्या चरणांचं दर्शन करू शकेल असा उपदेश या अवधीसाठी मला द्या. यासाठीच भरतानं अगोदरच सांगितलं काहीतरी भक्कम आधार मला पाहिजे या 14 वर्षांसाठी. कारण सांगतोय, पुरजन परिजन प्रजा गोसाई सब सुचि सरस स्नेह सगाई राउर बदी भल भव दुख दाहू प्रभु बिनु बादी परम पदलाहू. हे स्वामी, तुमच्या प्रेमामुळं आणि तुमच्या सोबतच्या संबंधामुळं सर्व अयोध्यावासी कुटुंबीय हे अत्यंत पवित्र अशा आनंदानं युक्त झालेत. कारण तुमच्यासाठी
ह्या दुःखाच्या ज्वालेमध्ये जळणं सुद्धा चांगलंच आहे. म्हणजे तुमच्या विरहामध्ये जळणं हे सुद्धा चांगलंच आहे आणि तुमच्या विना मोक्ष लाभ सुद्धा व्यर्थ आहे. राऊर बदी भल भव दुःख दाहो, प्रभू बिन बादी परमपद लाहो. तुमच्याशिवाय मोक्षपद घेऊन करायचंय काय? त्यामुळे तुमच्यासाठी या भवदुःखाच्या ज्वालेमध्ये जळणं आम्ही पसंत करतो. पण त्यासाठी पुन्हा हा दास तुमच्या चरणांचं दर्शन करू शकेल असा उपदेश मला द्या. अशा रीतीनं भरतसुद्धा आपल्या एका भक्कम आधाराच्या प्रतीक्षेत आहे. पुढे अजून भरत काय सांगतोय आणि त्याच्यावर प्रभू काय प्रतिक्रिया देतात, काय करतात, भरताला 14 वर्षांच्या अवधीसाठी कोणता भक्कम आधार देतात, याचं गोड वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.